सोलापूर शहरातील कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेले असताना बंद घराचा कडिकोंडा तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला जोडभावी पेठ आणि फौजदार चौडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गजाआड केले आहे। या कारवाईत पोलिसांनी 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। संतोष संजय कांबळे, साईनाथ संतोष मोरे, चंद्रकांत सौदागर मोरे व भारत विलास आखाडे सर्व राहणार सोलापूर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी भरत कमलकिशोर काबरा राहणार नाकोडा रेसिडेन्सी सोलापूर हे आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते। याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप ओमन यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय क्षीरसागर आणि श्रीनाथ महाडिक यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रूपाभवानी मंदिर परिसरातील स्मशानभूमीजवळ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2,35,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,37,000 रुपयांची चांदी, 1,25,000ची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी असा एकूण 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। नाकोडा रेसिडेन्सी फेज 2 पुना नाका या ठिकाणी जे घर मालक आहे त्यांनी देवदर्शनासाठी बाहेरगाव गेलं होतं। त्या दरम्यान यांच्या घरी घराच्या कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबद्दल जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं। त्यात DCP झोन श्री यावलकर, DCP क्राईम श्रीमती पाटील, ACP श्री पोमन, श्री पवार आणि PSO सध्या प्रभारी आहे श्री चव्हाण आणि सर्व पोलीस स्टेशनच्या DBला ॲक्टिवेट केलं होतं। त्यानुसार FC पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथक यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक चांगली माहिती मिळालं होतं। त्यावर काम करून श्री क्षीरसागर आणि जोडभावी पोलीस स्टेशनच्या DB प्रभारी श्रीनाथ महाडिक यांच्या टीमने काम करून 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहे। संतोष संजय कांबळे राहणार जय मल्हार चौक, साईनाथ संतोष मोरे राहणार बाळे राहुल नगर सोलापूर, चंद्रकांत सौदागर मोरे राहणार जय मल्हार चौक बुधवार पेठ, चौथा भारत विलास आखाडे राहणार कळके वस्ती जुना कारंबा नाका सोलापूर या 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीत गेलेल्या पूर्ण माल 100% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेले आहेत। यापैकी जे 1 नंबर आरोपी जे आहे संतोष संजय कांबळे हे क्राईम रेकॉर्ड असणारे हिस्ट्री शीटर आहेत आणि अगोदर MPDAला पण ते डिटेन झालं होतं। आता त्यांनी बाकी जे 3 आरोपीला यांनी सोबत घेऊन हे घरफोडी केलेल्या अशा निष्पन्न झालेल्या आहेत। यात घरफोडीत गेलेल्या 35 ग्राम सोन्याच्या वस्तू आणि जवळपास 2 किलोच्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम 1,25,000 आणि आरोपींनी वापरलेले मोटरसायकल 2 अशा एकूण 7,07,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अतिशय चांगला इंटेलिजन्स नेटवर्कमधून हे काम झालेलं आहे। DCP श्री यावलकर, प्रताप ओमन ACP, दोन्ही PI श्री महादेव राऊत, श्री सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री मिसाळ आणि हे जे काम केलेले DBच्या टीम्स API श्री